नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये. आता मी नवी महानगरपालिका क्षेत्रातील वाशी विभागामध्ये आहे आणि वाशी विभागातील पॅनल क्रमांक 16 मध्ये आहे. आपल्यासोबत आहेत विजय वाळुंजी. सर, सर्वांना माहिती आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या पॅनलमधून इच्छुक उमेदवार आहात. शक्यता अशी आहे की तुम्हाला उमेदवारी तुमची फायनल झालेली आहे अशी चर्चा आहे. आता ती किती फायनल झाली, काय झाली ते तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला माहिती असावी. परंतु या पॅनलमध्ये एकंदरीत भारतीय जनता पार्टीसाठी किती सकारात्मक एक परिस्थिती आपण बोलू शकतो आहे म्हणून. गेली 9 वर्ष आम्ही जे भारतीय जनता पक्षाकडून जे कार्यक्रम आलेले, जे पक्षादेश आम्हाला आलेले आणि त्यांनी जे कार्यक्रम आम्हाला राबविण्यास विभागामध्ये सांगितले होते, ते तंतोतंत या ठिकाणी मी माजी मंडल अध्यक्ष आहे आणि वाशी मंडल अध्यक्ष असताना हे सर्व कार्यक्रम तंतोतंत राबवले होते. त्यामुळे पक्षाची प्रतिमाही या ठिकाणी उंचावलेली आहे आणि या पॅनल क्रमांक 16 मध्ये जो नागरिक राहतो तो सर्व सुशिक्षित सुजाण नागरिक असून कायम वेळोवेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाला साथ दिलेली आहे आणि वेळोवेळी समाजोपयोगी कार्यक्रम हे पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहे. त्यामुळे निश्चितच आम्हाला त्याचा पॉझिटिव्ह असा सकारात्मक प्रतिसाद मिळेल. सर, मला सांगा की लोकनेते गणेशजी नाईक जे वनमंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि पालकमंत्री सुद्धा आहे पालघर जिल्ह्याचे, त्यांचा दांडगा जनसंपर्क बोलला जातो. तर एकंदरीत त्यांचा प्रभाव तुमच्या पॅनलमध्ये किती आहे? 100% लोकनेते मान्य गणेशजी नाईक साहेब आहेत. यांचा प्रभाव निश्चितच आमच्या प्रभागातील प्रत्येक घराघरामध्ये आहे. कारण त्यांच्या माध्यमातूनच अनेक विभागातील विकास कामे जी आहेत ती या ठिकाणी मंजूर झालेली आहेत. आम्ही या पॅनलमधील सर्व जे आता सिटिंग नगरसेवक आहेत, म्हणजे प्रभाकर भोईर असतील किंवा प्रकाशजी मोरे असतील किंवा शशिकांतजी राऊत असेल, अंजली वाळुंज असेल, या सर्व नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे सिटिंग नगरसेवक असून मान्य लोकनेते गणेशजी नाईक साहेब आमची मंथली रिव्ह्यू मीटिंग घेत असतात, ज्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि सर्व सन्माननीय नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि नागरिकांनी जी सुचवलेली कामे असतात किंवा तक्रारी असतात, समस्या असतात, त्या आम्ही मान्य लोकनेते गणेशजी नाईक साहेबांकडे मांडत असतो आणि या मीटिंग्समधून ती कामे सोडविली जातात. त्यामुळे आमच्या प्रभागातील जनता सुद्धा खुश आहे आणि नक्कीच ती लोकनेते गणेशजी नाईक साहेब पर्यायाने आमच्या मागे खंबीरपणे उभी आहे. सर, तुम्ही एका बँकेवर संचालक म्हणून सुद्धा आहात. तर एकंदरीत त्याचा प्रत्यक्ष फायदा तुमच्या मतदारांना तुम्ही करून देण्यासाठी काही तुमचं असं धोरण आहे का? निश्चितच आमची नवी मुंबई कोऑपरेटिव्ह बँक आहे, ही संपूर्ण नवी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. तिच्या 9 ते 10 शाखा आहेत आणि या शाखामध्ये अनेक नागरिक आहेत ज्यांना त्यांच्या सुविधा मिळत असतात, जे बँकिंगच्या सुविधा आहेत, लोन आहे, कर्ज वाटप आहे. त्याचप्रमाणे अनेक ज्या सुविधा त्या या बँकेच्या माध्यमातून मिळत असतात आणि नाईक साहेबांच्या माध्यमातून मला या बँकेवर संचालक राहण्याची जी संधी मिळालेली आहे, निश्चितच याचा पॉझिटिव्ह असा इम्पॅक्ट माझ्या या कार्यावर होतोय आणि जनतेला सुद्धा या कार्याचा फायदा होतोय. तरी या निश्चितच याचाही आम्हाला पुढील निवडणुकीमध्ये फायदा होईलच. असा शेवटचा प्रश्न, एकंदरीत विरोधी पक्ष जे तुमच्याकडे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, म्हणजे महाविकास आघाडीचे पक्ष आहे, त्यांच्या संदर्भामध्ये इथं त्यांची परिस्थिती काय आहे म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून? आणि येणाऱ्या निवडणुकी जी निवडणूक होणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवारांचे जे काही डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ते खरं आहे का? याच्यामध्ये किती सत्यता आहे? डिपॉझिट 1001% जप्त होणार. कारण पॉलिटिक्स आणि समाजसेवा ही काही सीझनल, हा काही मँगो सीझन आहे का? 3 महिने आंब्याचा धंदा केला आणि परत घरी जाऊन बसलं. दिस इज नॉट मँगो सीझन. ही समाजसेवा ही अविरत सातत्याने घडली पाहिजे. आपल्या हातून कायम समाजसेवा घडली पाहिजे. आता 9 वर्ष गायब असते. आता 5 वर्षांनी इलेक्शन होते, बरोबर? आता जवळजवळ 10 वर्ष पूर्ण होऊन हे 11वं वर्ष लागलंय. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली नव्हती, आता ती लागणार. आणि जर हे समाजसेवक होते तर हे होते कुठे? 9 वर्ष कुठे गायब झालेले?
अचानक आत्ता कसे आले? आता तुम्हाला हे टेम्पररी जे समाजसेवक आहे, सकाळी सकाळी 6ला उठून तुम्हाला सर्व गार्डनमध्ये जॉगिंग करताना दिसतील, भेटताना दिसतील, चौकात चौकात मार्केटच्या उभे दिसतील. परंतु जनतेला हे सर्व माहीत आहे. एखादा 5 वर्षाचा मुलगा आहे तो सुद्धा जाणतो की आपली कामे कोणी केलेली आहे. ॲडमिशन असू दे, पोलीस स्टेशन असू दे, आरोग्याच्या समस्या असू दे. हे बघा, वॉटर, गटर, मीटर हे तर कोणही करणार आहे. हे फिल इन द ब्लँक्स आहेत. हे कोणताही आमच्या ठिकाणी दुसरा नगरसेवक आला तरी तो सुद्धा करणार आहे. परंतु वेळोवेळी अडचणीच्या कालावधीत कोण समाजसेवक उभा राहतो, रात्रीच्या 2 वाजता आपल्या सेवेसाठी कोण माणूस उभा राहतो, हे पब्लिकला माहिती आहे. जनता सुजाण आहे. त्याच्यामुळे हे आता आता गेली 15 वर्ष जॉगिंग करून माणसांची तब्येत बारीक होत नाही. म्हणून हे तात्पुरते जॉगिंग न करता सातत्याने सातत्याने तुम्ही जनतेच्या संपर्कात राहिलं पाहिजे. दुपारी असू दे, सकाळी असू दे, जनतेच्या समस्या कधी उद्भवू शकतात. त्याच्यामुळे आत्ता फक्त मॉर्निंग वॉकला तिन्ही गार्डनमध्ये फिरून हा काही उपयोग नाही. कारण हा काही सीझनल बिझनेस नाही. हे आपल्या मनापासून केलेली सेवा आहे आणि ही समाजसेवा अशीच घडत राहिली पाहिजे. नक्कीच जनता कायमच्या समाजसेवेला प्रतिसाद देईल. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे आपल्यासोबत विजय वाळुंज होते, जे वाशी विभागातील पॅनल क्रमांक 16चे इच्छुक उमेदवार आहे, भावी उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीकडून. त्यांनी सांगितलं की 101% त्यांनी 1001% सांगितलं. अशा तर 101% समोरचे जे महाविकास आघाडीमधील जे काही विरोधक आहेत किंवा जे काही उमेदवार असतील त्यांचा 100% त्यांचा डिपॉझिट जे आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किंवा भरताना जो महानगरपालिकेकडे शासनाकडे द्यावं लागतं तो जप्त होईल. कारण की समाजसेवा हे काही सीझनल मँगो सीझनेबल बिझनेस नाहीये. ही समाजसेवा ही सेवा आहे. लोकांसाठी लोकसेवा करणे अविरतपणे चालू ठेवणे हे महत्वाचं असतं. अचानकपणे तुम्ही येणार उमेदवार जे काय आहेत, आता सध्या आपल्याला पण माहिती आहे की वाशी विभागामध्ये यांच्या पायंमध्ये असे काही उमेदवार आहेत जे विविध गार्डनमध्ये जाऊन सकाळी मॉर्निंग वॉक करतात. मग ह्याचं त्याचं नाव सांगून ते इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना जनता उभी करणार नाही. समोर काहीच त्यांना हा हो बोलेल, परंतु अविरतपणे जो काही जनसेवा करतो त्यालाच नक्की साथ देईल असं विजय वाळुंज यांनी मुद्दा मांडलेला आहे, त्यांचं मत मांडलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये बघूयात की विजय वाळुंज यांचा पारडं किती मोठ्या प्रमाणामध्ये जनतेच्या माध्यमातून जड होतं आणि ते किती मतांनी विजय होतात ते. कॅमेरा पर्सन अथर्व सोबत मी सुदीप भोले, पालिका प्रशासनासाठी नवी मुंबई वाशी येथून.